श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. आज ब्रह्मांड देवाने म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांनी या संदेशाची निवड खास तुमच्यासाठी केली आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारिक गोष्ट गमावू शकता. आणि आजचा हा संदेश तुमच्यासमोर आला आहे याचा अर्थ असे नाही की हा तुम्ही उघडलेला आहे. याचा अर्थ असे आहे की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. देव तुम्हाला काही अनपेक्षित देऊ इच्छित आहे. जर तुम्ही या संदेशाकडे लक्षपूर्वक फक्त 5 मिनिटे जरी ऐकले तरीही तुम्हाला तुमच्या जीवनात बदल होताना दिसेल. आणि तुम्हाला जर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आणि लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुमच्या हारलेल्या मनांना पुन्हा एकदा प्रेरणा मिळावी, एवढंच आहे. मित्रांनो, स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत, आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे, कारण आता तुला काळजी करायची गरज नाही. मी तुला जे काही सांगेल ते तुला करावं लागेल. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील. पण तुम्ही मला निराश करून जर तुमच्या जीवनात आनंद येईल असे समजत असाल तर तसे कधीही होणार नाही. तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत ज्यांच्यापासून तुम्ही दूर राहावे, कारण असे लोक तुमच्या जीवनात विषासारखे असतात, ज्यांच्या पिण्याने माणसाचा मृत्यू होतो. स्वामी म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यातील विष कमी करण्यासाठी तू स्वतःला बदलायला हवे. तुमच्या घरात काही बदल करायला सुरुवात कर तू. जेव्हा तुम्ही हे बदल करायला लागाल तेव्हा सर्व काही आपोआप बदलू लागेल. पण लक्षात ठेवा, बदल तुमच्या हिताचा असला पाहिजे. जर तो तुमच्या हिताचा नसेल तर तुम्हाला इच्छा असूनही काहीही करता येणार नाही. मित्रांनो, आजचा दिवस खूप शुभ आहे, कारण आज तुमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी संपूर्ण दिवस आहे. आणि ही जी संधी आहे ती तुमच्या आयुष्यातून तुम्ही जाऊ देऊ नका. माझ्या मुला, ही संधी तुला पुन्हा पुन्हा येणार नाही. आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर खूप छान वाटेल, कारण तुझ्या त्रासाचं कारण मलाही माहिती आहे. पण माझ्या मुला, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, स्वामी महाराज सदैव तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी तुला तुझ्या आयुष्यात कधीच कमी पडून देणार नाहीत. आयुष्यात जर तुला कधी कमकुवत वाटलं तरीही तुझा आधार द्यायला स्वामीही कोणत्याही वेशात नक्कीच येतील. जसे आजपर्यंत मी तुला कधीच काही कमी पडू दिले नाही, तसेच भविष्यातही मी तुला कधीही काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या बाळा, तुझा जर परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला म्हणजेच स्वामींच्या या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असे टाईप करा. माझ्या मुला, माझे आशीर्वाद तुला नेहमीच प्रत्येक निर्णय घेण्याचे बळ देतील, जेणेकरून तू प्रत्येक निर्णय शहाणपणाने घेशील आणि तुझ्या आयुष्यात महत्त्वाची कामे तू पूर्ण करू शकशील. जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गावर अवलंब केलात तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल, जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल, जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि आनंद मिळवू शकाल. जीवन तुम्ही शांततेत पुढे जगू शकता. माझ्या मुला, माझे काम फक्त तुला योग्य मार्गावर नेण्याचे आहे. परंतु जर तू मी सांगितलेल्या मार्गावर चालणे केले नाहीस तर तुझे जे काही काम आहे, तुझा जो निर्णय आहे तो तुझा आहे, हे लक्षात ठेव. जर तू माझ्या मार्गावर चाललास तर त्या मार्गावर तुला सुख, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल. आणि स्वतःच्या मार्गावर चाललात तर त्या मार्गावर अज्ञान, दारिद्र्य, निराधारपणा येईल. कारण मला चांगले माहिती आहे, मी दाखवलेल्या भविष्यात
तुझे जे काही भविष्य आहे ते त्याच मार्गावर अवलंबून आहे. मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे, ज्यावर सर्व सुविधा आहेत, जे तुमच्यासाठी आवश्यक आहे. पण जर तुम्ही माझे म्हणणे ऐकून चुकीच्या मार्गावर चाललात तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे माझ्या मुलांनो, नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा. मी प्रत्येक रूपात, प्रत्येक वेशात तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन. त्यामुळे तुम्ही कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण नर्वसमध्ये माणूस कोणतेही काम नीट करू शकत नाही. चिंताग्रस्त माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो आणि याच भीतीमध्ये तो जगतो. त्याने घेतलेले निर्णय त्याला इजा करू नयेत. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो, पण आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नये. जो माणूस इतरांचे शब्द मनाशी जवळ बाळगतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून नेहमी निर्भय राहून आयुष्यात पुढे जा. जर तू स्वतःला कमकुवत समजत असेल तर हा विचार मनातून काढून टाक, कारण माझ्या बाळा, तू दुर्बल नाहीस. तुझा प्रभू तुझ्या पाठीशी आहे. मी तुम्हाला प्रत्येक क्षणी शक्ती देतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही एकटे वाटू नये. माझे आशीर्वाद तुम्हाला सदैव योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील, जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने भरकटू शकणार नाहीत. आणि जरी तुम्ही भरकटलात तरीही माझ्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावरच नक्की पोहोचाल. मित्रांनो, स्वामी आज तुमच्या यशासाठी सर्वात जास्त प्रयत्न करतात. तुमच्या यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा विचार. तुमच्या स्वतःच्या विचाराबरोबर तुमचा स्वतःचा विश्वास आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी तुमच्यात असतात तेव्हा तुम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. तुम्ही कोणतेही काम अगदी सहज करू शकता आणि तुम्हाला यश मिळवायचे असेल तरच हे शक्य आहे. माझ्या मुला, माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील, कारण तू माझा लाडका मुलगा आहेस आणि मी तुझा पिता या नात्याने तुला योग्य मार्गावर मार्गदर्शन करीन. परंतु तू कोणता मार्ग निवडाल हे तुझ्यावर अवलंबून आहे. माझ्या मुला, मी तुला हे ज्ञान देईल की स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेव, कारण तू फक्त स्वतःसाठीच आहेस. आणि नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात तुमचे स्वतःचे कोणीही नाहीये. वाईट काळात तुमची स्वतःची माणसे देखील तुम्हाला सोडून जातात. म्हणून स्वतःला स्वावलंबी बनवा. स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा. स्वतःला इतके मजबूत करा की बाह्य शक्ती तुमचे काहीही नुकसान करू शकत नाही. मला आशा आहे की मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी तुला चांगल्या प्रकारे समजल्या असतील. मला फक्त तुझे चांगले हवे आहे, म्हणूनच मी आज तुझ्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, ते तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेव. आता तुला फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि लोकांच्या बोलण्यावर प्रभाव पडून आयुष्य खराब करू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्यापेक्षा कोणीही मोठे नाही. जगात काहीही साध्य करणारी शक्ती तूच आहेस. मी तुझ्यातच राहतो. फक्त तुझ्या मनात माझ्याकडे लक्ष देऊन बघ. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.